थांब ना बे. चल बे लवकर लवकर. काहून उशीर करून राहिले तुम्ही? अरे बच्चो, अरे पायात गोळे येऊन राहिले माझ्या. अरे हो बच्चो, थांब बे. अरे हो संजय. अरे हो संजय, कुठे कुठ लागलं का रे तुला? लागलं का रे? अरे पोट्ट्या, लागलं का बे? नाही बा. काय ते? थांबला रे बच्चो. आता जर आपण थांबलो ना तर ते कधीच नाही थांबायचे. अरे हो बच्चो, अरे जायचं कुठे आहे? तुम्ही माझ्यासोबत चला. कुठे जायचे ते मला माहिती. अरे पण बच्चो हळू तर चालव बे. अरे पडशील ना बे. काय रे, कुठे झालं रे? साहेबांना भेटायचंय. साहेबांना? कोणी साहेबांना? मोठे साहेबांना. का बरं? काम आहे. परवानगीवर जाय का? ते काय असतं? जा घरी जा. शाळेला उशीर असेल ना, जा घरी जा. अरे निघा ना. बरं घरी असेल निघा. तुमच्या वयाचा मान असतं म्हणून शांत आहे. 40 किलोमीटर लांबून तुम्हाला भेटायला ना आलो मी. साहेबांना भेटायचे म्हणजे भेटायचे. ए चाल्या, कोण रे तू? कुठून आला? मला साहेबांना भेटायचंय. जा निघा. ए निघ. अरे बोलत चालली रे. निघा. काय रे? काय झालं? अरे कसली गडबड? साहेब पोलीस तमाशा म्हणून ठेवलाय. साहेब तमाशा आम्ही नाही, गावाने मांडलाय. साहेब तमाशा म्हणजे? अरे एकटाच आलात का रे? बाकीचे कुठे आहेत? ते मला कोणी बी भेटलं नाही म्हणून मी एकटाच आलो. अरे असं कसं? तोंडावर परीक्षा राहिले ना बे. मला बी तेच म्हणायचं होतं. आता आहे कुठे ते सगळे? अरे ते येतील. चल जाऊ आपण. अरे नाही बच्चू, अरे जाऊ ना. त्यांना अक्कल नाही. अरे त्यांना अक्कल असली म्हणून काय आलं? आपल्याला अक्कल आहे ना. चल जाऊ आपण. ते येणार नाहीत बच्चू. अरे जाऊ दे ना. आपण का? अरे येणार नाहीत म्हटलं तर येणार नाहीत. आपण का ते सांग ना. अरे अरे तू बोलतोस की? ते तमाशाला गेलेत. काय? तमाशाला गेलेत. मी 10 वेळा समजवलं पण माझं कोणी ऐकायला तयारच नव्हतं. चल कसे नाही ऐकत तेच बघतो. बच्चू अरे ऐक की. बच्चू अरे ऐक की. अरे बच्चू ऐकून तर घे बच्चू. काय गडबड सुरू आहे? हा काय झालं इथं? थांब
काय सुरू आहे? नाही निघणार साहेब, ते तमाशा बंद झालाच पाहिजे. काय तमाशा बंद झाला पाहिजे? अरे इथं काय तुझ्या बापाचं लग्न आहे का? तुला काही बोलवायला आलो का? त्याला निघा. अरे अभ्यास करा घरी. तमाशा बंद पाडून राहिले म्हणे. आता निघतोय, पण जेव्हा पुन्हा येईन ना तेव्हा तुमचा बाप घेऊन येतो. चल निघ. माझा बाप काढतो हरामखोर. चल निघ. काय जातोय बापाला घेऊन येतात? निघ म्हणतो ना. काहीतरी करायलाच पाहिजे. हा झालाय गाडी काढा. अरे लहाने, गाडी जरा झाडाखाली लाव. आराम करतो. हा मी येतोच लगेच. नमस्कार साहेब. नमस्कार नमस्कार. म्हणजे तुम्ही इकडे काय पाहिजे आले? मला बोलवायला बसत होतं ना. नाही मी बसतो साहेब. नाही, माझंच काम होतं. चला बोलायचंय जरा. अरे चहा पाण्याची व्यवस्था कर साहेबाची. जा खुर्च्या लाव बरं. चहा पाणी चला साहेब. चहा पाणी होतच राहील. म्हणजे मला एक महत्वाचं बोलायचं सरपंच. हा साहेब. आपण गावातली एक ग्रामसभा बोलवा. बरं बोलायचं आपल्याला महत्वाचं. बरोबर साहेब. ए गावातल्या लोकांना बोलवून घे. जा रे. साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळे गावकरी इथे जमा झाले. आता यांच्याशी तुम्हाला काय बोलायचं ते बोला. गावकरी बंधूंनो, आज नेहमीप्रमाणे काहीतरी विशेष घडलंय म्हणून मी त्या काही लहान मुलं 40 किलोमीटर सायकल चालवत मला भेटायला ऑफिसमध्ये आली. तुम्हाला माहित आहे ही लहान मुलं कोण होती? तर ही लहान मुलं तुमच्या गावातली ही मंडळी होती. हे बरं. आणि काय तुम्ही साहेबाकडे जायचं काय काम होतं? मला नाही सांगायचं होतं का? काय नाही साहेबात करत दिलं? आमचं महत्वाचं काम होतं. अरे तर तुमचं महत्वाचं काय काम होतं मला सांगायचं होतं. साहेबाला काय नाही करत दिलं? नाही, मला सांगितलंय त्यांनी सरपंच साहेब, ही लहान लहान मुलं त्यांचा अभ्यासाच्या वेळी गावात जो काही तमाशा सुरू आहे त्यामुळे त्यांचं अभ्यासात मन लागत नाही आणि ते जाऊन अभ्यासाच्या वेळात त्या पडद्याच्या छिद्रातून तमाशा बघतात. अरे अरे साहेब, मला अभ्यासाचा त्या पोरांचा संबंध नाही समजत. ह्या लोकांना जर काही समजलं नाही हे तमाशात येऊन बसते तर मग त्या पोरांवर लक्ष कोण ठेवा? आम्ही नाही सरपंच साहेब, हे तुम्ही म्हणता, मला तेच म्हणायचं आहे की तमाशा सुरू असल्यामुळे त्यांची जी पालक मंडळी आहे की ज्यांनी त्यांच्यावर लक्ष द्यायला पाहिजे ते जर स्वतः तमाशात जाऊन बसले तर कसं कोण लक्ष कोण देणार? आणि अशा वडिलांचा मुलांवर धाकताही काय राहणार? आणि म्हणूनच मी आपल्या सर्वांना सूचित करू इच्छितो की मला नाईलाजानं तमाशा बंद करावा असा निर्णय घेण्यापासून आलेलो आहे. हो साहेब, तमाशा बंद बिनचं काम नका सांगू काय. हा तमाशा म्हणजे आपली लोकसंस्कृती. आपली संस्कृती आपण जगवून राहिलो. ते लोक आपली कला जिथं दाखवून राहिले आणि हे काय पाहिजे तुम्ही बंद करून राहिले हे जमणार नाही आपल्याला. हे बघा सरपंच साहेब, तुम्ही म्हणताय तुम्ही एकांगी विचार करताय. आज आपल्याला मुलांच्या भविष्याचा विचार करायला पाहिजे, त्यांचा भवितव्याचा विचार करायला पाहिजे. आणि मी तमाशाला बंदी करत नाहीये. मी हे म्हटलंय की तमाशा तुम्ही परीक्षेच्या नंतर घ्या, एवढं माझं एक म्हणणं आहे आपल्याला. आणि हा निर्णय माझा जवळपास अंतिम झालेला आहे. हा तुमचा निर्णय मला मान्य नाही. हो सरपंच. हो सरपंच साहेब, हो अशी डोक्यात राग घालू नका. मी मुलांच्या भवितव्याबद्दल बोलतोय. समस्त गावकऱ्यांना मी आव्हान करतो की त्यांनी योग्य आणि अयोग्याचा स्वतःच निर्णय घ्या. आणि या निर्णयावर येण्यासाठी मला ज्यांनी बाध्य केलं, ज्याच्यामुळे मी हा निर्णय घेतला, तो बच्चू समोर आहे. या बच्चू सारखी मुलं आजच्या काळाची गरज आहे. आम्हा सर्व गावकऱ्यांना याचा अभिमान वाटायला पाहिजे. बच्चू बोल बोल बेटा बोल. धन्यवाद साहेब. मंडळी, अहो आपल्या गावात हे तमाशा चालू आहे, पण आपल्याला कळतंय का हे तमाशा आपल्यासाठी किती वाईट आहे? मला जे जमलं ते मी केलं आणि जे नाही जमलं ते उधळून टाकलं. अरे पोपट्या हो, तुम्ही ते तमाशाला जाऊन काय करताय? अरे ते लई वाईट चीज आहे साहेब. जेव्हा मी यांना विचारलं की तुम्ही तमाशाला का जाते, ते मला म्हणतात आमचा बाप जाऊन बसतो ना तिकडे, मग आम्ही का नाही जाऊन बसायचे? मान्य आहे की आपला बाप पण जाऊन तमाशात बसतो,
पण ह्याचा अर्थ असं नाही ना की आपण पण जाऊन तमाशात बसावं. अरे तमाशामुळे आपलं भविष्य घडत नाही ना, आणि आपल्याला जर भविष्य घडवायचं असेल तर शिक्षण हे सर्वात महत्वाचं आहे. पण मला सांगा साहेब, जर हे आता तमाशात जाऊन बसते तर हे अभ्यास कधी करायचे आणि हे पास कसे व्हायचे? अरे पोट्या हो, तुम्ही आतापासून अभ्यास करा. आपल्याला आपली भारत स्वतः खूप वरती न्यायची आहे. खरंच सांगतो मंडळी, माझी तुमच्यासमोर विनंती आहे, कृपया करून हे लवकरात लवकर थांबवा. की आज जर हे थांबलं नाही ना तर बच्चू मोठं पाऊल उचलेल. ते म्हणतात ना, बाळाचे पाय पाळण्यातच दिसतात. तसंच काही झालं आपल्या बच्चू सोबत.